नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी. तर आज आम्ही कोलिंब पकडायला आल्या आणि बघा आपली जाळी वगैरे आता टाकून ठेवलेली आहे. कोलमाची जाळी वगैरे आता टाकून ठेवलेली आहे. बोट सुद्धा चालू आहे. आता आम्ही फिशरिंग करायला लावले आणि आज बघूया किती कोलिंब आपल्याला भेटतो. तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी दाखवत राहील किती कोलिंब आपल्याला भेटतोय. बघा आज यश सुद्धा आलं. मी आज जॉबवर सुद्धा नाही गेला कारण पप्पाचं जॉब पूर्ण सुद्धा. आज आम्ही मस्त बघूया कोलिंब किती भेटतो. कारण की काल थोडाच होता आणि पाईप सुद्धा हा बघा इकडून पाईप सुद्धा जॉईंट होता ना, तो तुटलेला होता. तर आज आपण तो जॉईंट वगैरे करून आणलेला आहे आणि काल सुद्धा कमी होता पाईप तुटल्यामुळे. तर बघूया आज किती आपल्याला भेटतो कोलिंब वगैरे. बघा गाईज आता पूर्ण कोलिंब उडतो म्हणून आता आपण जाळी वगैरे टाकलेली आहे. मागच्या साईडहून बघा या साईडला सुद्धा जाळी टाकले. उडते का? हा गाईज बघा यश चेक करतोय कोलिंब उडतोय. तर बांबूच्या साह्याने बघा चेक करायला लागतो. उडते का? बारीक बारीक उडते गाईज. तर चला दाखवतो तुम्हाला आता आम्हाला कोलिंब किती भेटलाय तो. आता जाळी वगैरे उचलून घेताना व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. काढताना व्हिडिओ करतो तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता त्यामध्ये कचरा सुद्धा येतो थोडा थोडा आणि पूर्ण कोलिंबच आहे. हा जरासाच कचरा आलाय पण तो आता आपण काढून घेत आणि आता आपण पुढे चाललेले आहेत दुसरीकडे. आता बघूया तिकडे कुठे कोलिंब वगैरे आहे का. आपण बघत बघत चाललेले आहेत सर्वजणी. सध्या आपल्याला एवढाच भेटला कोलिंब पण मस्त आहे बघा. बघा कोलिंबचा बघा पूर्ण म्हणजे हे जर तुम्हाला माहीत नसेल कोलिंब काय असतं तर आपला ज्या छोट्या कोलंबी असतात ज्या अंड्यातून बाहेर निघतात बघा, जीव बघा किती छोटा आहे. ह्याला कोलिंब बोलतात. ह्याला कोलिंब बोलतात गाईज. गाईज बघा आता आपल्याला हे दुसरा टाईम आहे म्हणजे दुसऱ्यांदा जाळी टाकलेली तेव्हा आपण जाळी आता खेचलेली आहे दुसऱ्यांदा टाकून. आणि पहिल्या जाळीला एवढ्या आलेला होता. आता दुसऱ्या जाळीला बघा यश जाळीतून काढतोय. पुढे दाखव. बघा त्यामध्ये मासे सुद्धा आलेले आहेत. पातळी मासे वगैरे आलेले आहेत त्याच्यात. आणि जरासा कचरा असतो असं काय नाही तर पूर्णच कोलिंब येतो. त्यामध्ये थोडा कचरा वगैरे पण येतो. पुढे येऊ काढ. गाईज बघा आता ह्या साईडला दुसरी बांधलेली होती ही झाली. ह्या जाळीतला सुद्धा आपण आता काढणार आहेत. गाईज बघा ह्यामध्ये पूर्ण क्लीन आहे. ह्यामध्ये कुठलाच कचरा वगैरे आलेला नाही बघा. कुठलाच कचरा वगैरे नाही. फक्त एक पिशवी आली.
टाकल्यानंतर आपल्याला बघा किती कोलिम आलेला आहे. ह्यामध्ये आपल्याला वाकट्या सुद्धा आलेल्या आहेत छोट्या छोट्या. या बघा छोट्या छोट्या वाकट्या आलेल्या आहेत आणि पातेरी माशी पण आलेली आहे बघा. ह्याला हे पातेरी मासे बोलतात. या बघा पातेरी मासे आलेले आहेत छोटे छोटे. कोलिम बघा बघा कोलिम किती फ्रेश कोलिम आहे. पूर्ण फ्रेश कोलिम आहे आपल्याकडे. जर तुम्हाला पण हवा असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करा आपल्या. ऊन आलं म्हणून कापड वगैरे काढलेलं आहे कोलमावरचं. आता पप्पा आपला मस्त मिठ्ठ वगैरे मारायला लागलं कोलमाला. असं मिठ्ठ मारायला लागतं आणि असं हाताने पूर्ण मिक्स करून त्याला पूर्ण चेपायला लागतो. गाईस बघा कशा प्रकारे पप्पा करतोय. पूर्ण नाही नाही आईला पागीर बांध. गाईस बघा कशा प्रकारे कोलिम पूर्ण मिक्स करायला लागतो आणि आता पूर्ण मिठ्ठ वगैरे मारून ठेवणार आहे. पूर्ण 3-4 दिवस असाच मिठ्ठ वगैरे मारणार आणि परत त्याला सुकट टाकणार आहे. तर तुम्ही गाईस बघितलं असेल सुकलेला कोलिम कसा दिसतो आणि ओला कसा आहे. तर आता बघूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फुगी बाय बाय बाय.